पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूच्या तुतीकोरीन येथे 4,800 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण. मेक इन इंडियासह भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होत यशाची नवनवी शिखरं गाठत आहे. तामिळनाडूच्या सभेत पंतप्रधानांचे गौरवोद्गार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत माले इथे मालदीवचा 60वा स्वातंत्र्य दिन सोहळा. भारताकडून मालदीवला सर्वतोपरी मदतीची पंतप्रधानांची ग्वाही. जगातल्या सर्वाधिक कठीण युद्धांपैकी एक असलेल्या कारगिल युद्धात शौर्य गाजवत भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा झाला कारगिल विजय दिन. भारताचं सार्वभौमत्व अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या दुष्ट शक्तींना भारत प्रत्येक वेळी सडेतोड उत्तर देईल, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. भारत ब्रिटन करार दोन्ही देशांचे आणि कामगारांचे हितसंबंध जपत अनेक नव्या संधी खुल्या करणारा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 337 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाची मंजुरी. मँचेस्टर इथे सुरू असलेल्या 4थ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडचा 669 धावांचा डोंगर, भारताची मात्र दुसऱ्या डावात अडखळत सुरुवात. फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातली पहिली फेरी बरोबरीत, उद्या अंतिम फेरी. आणि राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. पालघर, पुणे, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. नमस्कार, 9:30च्या बातम्या